श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा, उपासनेचा आणि नामस्मरणाचा पवित्र महिना. या महिन्यात अनेक भक्त महादेवाची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तसेच विविध धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि पारायण करतात. यापैकीच एक अत्यंत भक्तिभावाने केले जाणारे वाचन म्हणजे शिवलीलामृताचे पारायण. पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, श्रावण महिन्यात शिवलीलामृताचे पारायण नेमके कसे करावे? पारायण सुरू करण्यापूर्वी कोणते नियम पाळावेत? वाचन करताना कोणती काळजी घ्यावी? आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसे करावे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे? सर्वप्रथम पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्या देवघरातील भगवान महादेवांच्या प्रतिमेसमोर किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन मनोभावे प्रार्थना करावी. महादेवाला बेलपत्र आणि फूल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हा जप तुम्ही एक माळ करू शकता किंवा तुम्हाला जेवढा वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस जप करायचा आहे. यानंतर आपण किती दिवसांचे पारायण करणार आहोत याचा संकल्प करावा. आपल्या श्रद्धेनुसार 1 दिवस, 3 दिवस, 7 दिवस किंवा 14 दिवस अशा कालावधीमध्ये पारायण करण्याचा संकल्प केला जाऊ शकतो. संकल्प करताना मनामध्ये आपली इच्छा किंवा प्रार्थना ठेवावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण हे केवळ इच्छा पूर्ण करण्याचे साधन म्हणून न करता भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीसाठी करावे. शिवलीलामृताची पोथी कशी ठेवावी? पारायणासाठीची पोथी किंवा ग्रंथ स्वच्छ पाटावर ठेवावा. पाट स्वच्छ करून त्यावर सुंदर वस्त्र अंथरावे. त्यानंतर शिवलीलामृताच्या पोथीला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून नमस्कार करावा. समोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. मन शांत करून भगवान महादेवांचे स्मरण करावे आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करावी. कोणत्या दिशेला तोंड करून वाचन करावे? वाचन करताना शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. बसण्यासाठी दर्भाचे किंवा लोकरीचे आसन वापरण्याची परंपरा आहे. एकदा वाचन सुरू केल्यानंतर शक्य तितकी एकाग्रता ठेवावी. वाचन घाईघाईने न करता प्रत्येक ओळी आणि शब्दाचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण धार्मिक ग्रंथाचे महत्त्व केवळ वाचनात नसून भावपूर्वक श्रवण आणि चिंतनातही आहे. ओम नमः शिवायचा जप कोणत्याही अध्याय सुरू करण्यापूर्वी भगवान महादेवांचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करून अध्यायाला सुरुवात करता येते. अध्याय पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा काही वेळा ओम नमः शिवायचा जप करून महादेवांना नमस्कार करावा. यामुळे मन एकाग्र करण्यास आणि भक्तिभाव निर्माण करण्यास मदत होते. वाचन करताना कोणते नियम पाळावेत? पारायणाच्या काळात शक्य तितके सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. कांदा, लसूण, मांसाहार यांसारखे पदार्थ टाळून सात्विक आहार घेण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. तसेच पारायणाच्या काळात मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनावश्यक वाद, राग, द्वेष, निंदा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. वाचन करताना शक्यतो मध्ये उठणे किंवा अनावश्यक बोलणे टाळावे. वाचन स्पष्ट, शांतपणे आणि भक्तिभावाने करावे.
काही परंपरांमध्ये पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य पाळण्याचा नियम सांगितला जातो. हा नियम आपल्या श्रद्धा, कौटुंबिक परिस्थिती आणि परंपरेनुसार पाळावा. पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करावे? जेव्हा आपल्या संकल्पानुसार शिवलीलामृताचे वाचन पूर्ण होईल तेव्हा महादेवांसमोर हात जोडून क्षमा प्रार्थना करावी. मनापासून म्हणावे, हे भगवान महादेवा, माझ्याकडून या वाचनामध्ये जाणून अजाणून काही चूक झाली असेल, काही शब्द चुकीचे उच्चारले गेले असतील किंवा काही नियम पाळता आले नसतील तर मला क्षमा करावी. माझे हे वाचन किंवा पारायण भक्तिभावाने स्वीकार करावे. त्यानंतर महादेवाची धूप-दीप लावून आरती करावी. शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. नैवेद्य आणि प्रसाद पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवाला आपल्या सामर्थ्यानुसार सात्विक नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद घरातील सदस्यांना आणि उपस्थित भक्तांना वाटावा. पारायणाच्या शेवटी आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर नम्रपणे व्यक्त करावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवा, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे आणि माझ्या आयुष्यात तुझी भक्ती सदैव कायम ठेव, अशी प्रार्थना करावी. भक्तांनो, धार्मिक ग्रंथाचे वाचन करताना नियमांपेक्षा श्रद्धा, शुद्ध भावना आणि भक्तिभाव अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या घरातील परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या कुलाचार, घरची परंपरा किंवा गुरुजनांनी सांगितलेल्या पद्धतीला प्राधान्य द्यावे. श्रावण महिन्यात आपण महादेवाचे नामस्मरण करूया. शिवलीलामृताचे भक्तिभावाने वाचन करूया आणि आपल्या मनातील अहंकार, राग, द्वेष आणि नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करूया. भगवान महादेव आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवो आणि श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनावर सदैव राहो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भक्त परिवारासोबत शेअर करा आणि स्वामीमय जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.